महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांना माझा सप्रेम जय ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांनो, गेल्या 17 वर्षापासून आपण सर्वजण राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केलात। त्याचप्रमाणे या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अनाथाचे नाथ सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब, सन्माननीय नवीनजी गवळीसाहेब, सन्माननीय संदीपजी मानेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांचा गेल्या 17 वर्षापासून प्रलंबित असलेला फिक्स मानधनाचा शासन निर्णय 3 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झाला। तदनंतर गेल्या अनेक 17 महिन्यापासून आपल्याला मानधन मिळण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत, पण अद्यापर्यंत प्रशासनाच्या काही मनमानी कारभारामुळे, काही तांत्रिक अडचणीच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या हक्काचे फिक्स 8,000 रुपये प्रमाणाचे मानधन मिळाले नाही। त्यामुळे राज्यातील सर्व संघटनेचे प्रमुख त्यांनी एकत्रित येऊन राज्यातील 28,500 ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सेवक बांधवांच्या भविष्यासाठी 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय निर्गमित होऊन त्याची अंमलबजावणी होऊन त्यांना फिक्स मानधन मिळण्याच्या अनुषंगाने एकत्रित लढण्याचे शेगाव येथील बैठकीमध्ये ठरले आहे। त्याचप्रमाणे मला काही माझ्या तांत्रिक अडचणीमुळे शेगाव येथील बैठकीला जाता आले नाही। त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आला, त्या निर्णयाला सर्वसमावेशक सर्व संघटनेला मी जाहीरपणे तेथील झालेल्या निर्णयाला पाठिंबा देतो। राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांना सर्वतोपरी एकत्रित मिळून राज्यातील बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे। निश्चितच आपल्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील, गट तट राजकारण असेल, ते सर्वांनी बाजूला ठेवायचं आहे। निस्वार्थ भावनेने कुठल्याही आर्थिक उलाढाल न करता राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित एका व्यासपीठावरून ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक समन्वय समितीच्या माध्यमातून लढण्याचे निश्चितपणाने ठरले आहे। त्याला माझं अनुमोदन असून महाराष्ट्रातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांनी सुद्धा याला जाहीरपणे आपला पाठिंबा दर्शवावा आणि जो गेल्या 17 महिन्यापासून 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय प्रलंबित आहे, तो लवकरच काही तांत्रिक अडचणीच्या अनुषंगाने त्यामधील प्रलंबित राहिलेल्या बाबी पूर्ण करून आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे। त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीला आणि सर्व संघटनेच्या एकत्रीकरणाला माझा जाहीर पाठिंबा आहे। हाच पाठिंबा सर्व जिल्ह्यातील बांधवांनी, ग्रामरोजगार सहाय्यक बांधवांनी आपल्या भविष्यासाठी द्यावा एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय ग्रामरोजगार सहाय्यक। धन्यवाद।